नमस्कार बालमित्रांनो, स्कॉलरशिप किंवा नवोदयचा अभ्यास करीत असलेले जे आमचे छोटे वर्ग 5चे विद्यार्थी आहे, त्यांच्या पालकांना खूप वेळा कन्फ्युजन असतो की आपल्या पाल्यांनी कोणत्या प्रकारे अभ्यासाची सुरुवात करावी. तर बघा, काही घटक असे असतात की जे समजून घेणे आवश्यक असतात. ज्याप्रमाणे आपल्याला दिसत आहे, काळाचे हे तीन प्रकार पडत असतात: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. हे मुलांना कसं समजून सांगावं, तर त्यांना एका गोष्टीची सवय लावून घ्यावी. जसं मी क्रिकेट आहे, तर खेळतो वर्तमान काळ, खेळलो भूतकाळ, खेळेन भविष्यकाळ. आम्ही क्रिकेट खेळलो, खेळू, खेळतोस, खेळलास, खेळशील. आता प्रत्येक गोष्टीच्या बद्दल तुम्हाला असंच करावं लागेल. जसं या ठिकाणी आपल्याला दिसतो, गणेश निबंध लिहितो. मग भूतकाळात काय होणार? गणेशने निबंध लिहिले. भविष्यकाळात काय होणार? गणेश निबंध लिहिणार. बस या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या असतात. त्याचप्रमाणे ह्या गाईडमध्ये असे उदाहरण दिलेले आहे. आता आपल्यासमोर बघा, ही प्रश्न क्रमांक पहिला त्रिकोण आहे. सोबतच्या त्रिकोणाच्या आकृतीमधील त्रिकोणांची एकूण संख्या किती? तर ते अतिशय सोपं आहे. ह्या त्रिकोणाचे एकूण गट मोजावे. 1 2 3 4 5 आणि अनुक्रमे त्यांचं काय करायचं आहे? आपल्याला प्लस करायचं आहे, बेरीज करायची. तर बेरीज केल्यानंतर 1 ते 5 पर्यंत बेरीज केल्यानंतर किती होणार? तर ते आपल्याला इथं दिसत आहे 15. यानुसार त्याचा आन्सर निघेल 15 त्रिकोण त्यामध्ये निघतात. त्याचप्रमाणे खाली जी आकृती दिलेली आहे, या व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही समजून घेऊ शकता. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहे? तर एका साईडने आपल्याला 3 भाग दिसतात, दुसऱ्या साईडने आपल्याला 2 3 4, म्हणजे एक हा कॉमन पकडलेला आहे त्यामधला. त्या सर्वांचं काय करायचं आहे? आपल्याला प्लस करायचं आहे. 1 ते 3 पर्यंत प्लस, त्यानंतर पुन्हा 2चा अंक आणि 3 4 असं करत 15 त्रिकोण त्यामध्ये निघतात. सहज सोपा आहे. आता प्रश्न क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 3मध्ये काय आहे की यामध्ये आपल्याला चौरसांची संख्या ओळखायची आहे. तर 3 ने 3ला काय करायचं आहे? 3 त्रिक किती होणार? 9 होणार. बेदोने किती होणार? 4 होणार. आणि 1चा वर्ग हा 1 होणार. वर्ग समजा की गुणाकार समजा, सारखंच पडेल. त्या सर्वांच्या वर्गांचं काय करायचं आहे? प्लस करायचं आहे, म्हणजे एकूण 14 चौरस तिथे निघणार. त्याचप्रमाणे खालची सुद्धा आकृती आहे, त्यामध्ये चौरस मोजायचे. तर आता गुणाकार करावा लागेल आपल्याला. 3 चौक 12, 2 त्रिक 6 आणि जे 2 कॉमन अंक आहेत त्यांना दोघांचा गट पकडावा लागेल. असे 6 12 आणि 2 एकूण असे 20 तिथं निघतात. तर ह्याच प्रकारे आपल्याला हळूहळू समजून घ्यायचं आहे. असेच प्रश्न आणि उत्तरं समजून घ्यायचे असेल तर रोज आपल्या चॅनलला भेट द्या. आणि तुम्हाला कोणत्या प्रश्नांच्याबद्दल जर प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी पुढचा व्हिडिओ त्याविषयी बनवून तुम्हाला देईन. धन्यवाद.